नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं आरोग्य कायम सुदृढ कसं राहील याविषयी हिताच्या गुजगोष्टी थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत करण्याचा हा विशेष असा कार्यक्रम आहे आणि आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. खरं तर एखाद्या व्यक्तीचा स्ट्रोक येऊन मृत्यू झाला, एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक आला, अशा घडामोडी आपण ऐकल्या असतील. त्यामुळे स्ट्रोक हा शब्द काही आपल्यासाठी नवा नसेल, पण स्ट्रोक म्हणजे नेमकं काय आणि या स्ट्रोकमध्ये नेमकं होतं काय हे अनेक जणांना माहिती नसेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे स्ट्रोक म्हणजे काय. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर लोमेश भिरुड. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांची ओळख आपल्या प्रेक्षकांना करून देते. डॉक्टर लोमेश भिरुड यांनी MBBS MD इन मेडिसिन DM इन न्यूरोलॉजी या पदवी संपादित केलेल्या आहेत. तसंच FSIN ही फेलोशिप सुद्धा त्यांनी संपादित केलेली आहे. त्यांनी 2007 साली मुंबईच्या लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजमधून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी 2008 ते 2011 या कालावधीत गांधी मेडिकल कॉलेज भोपाळ इथून मेडिसिनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस नवी दिल्ली या न्यूरोसायकियाट्रीमधील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या संस्थेतून न्यूरोलॉजी सुपर स्पेशलायझेशन 2015 मध्ये पूर्ण केलं. त्यांनी IHBAS मध्ये सल्लागार न्यूरोलॉजिस्ट म्हणून त्यांची सेवा सुरू ठेवली आणि त्यानंतर 2 वर्ष ते झायडस हॉस्पिटल आनंद येथे होते. त्यांनी डॉक्टर गिगी कुरुत्तुकुलम यांच्या अंतर्गत कोचीच्या राजगिरी हॉस्पिटलमधून इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी आणि स्ट्रोक फेलोशिप पूर्ण केली. ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये फेब्रुवारी 2020 पासून इंटरव्हेन्शन न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. न्यूरो इंटरव्हेन्शन सर्जरीमध्ये ते अगदी निपुण आहेत. डॉक्टर, आम्हाला सुरुवातीला हे सांगा की स्ट्रोक म्हणजे मुळात काय आहे? जसं आपण हा विषयाला घेतलाच आहे, तर सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्रोक म्हणजे काय. सो स्ट्रोक म्हणजे पक्षाघात. मेंदूमध्ये जर कुठल्या ब्लड वेसल बंद पडली असेल किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असेल, तर त्याच्यामुळे होणारा जो शरीरावरचा आघात आहे त्याला आपण स्ट्रोक म्हणतो, पक्षाघात म्हणतो. ज्यामध्ये पेशंटला साधारणतः एक साईडची हात आणि पाय निकामी होणं, बोलणं घेणं न समजणं किंवा चेहरा वाकडा होणं हे साधारण लक्षणं असतात. सो स्ट्रोक म्हणजे मेंदूला होणारी दुखापत, ज्याच्यामुळे शरीरावर होणारा आघात, याला आपण स्ट्रोक म्हणतो. अच्छा सर, माझ्या माहितीप्रमाणे स्ट्रोकचे प्रकार सुद्धा असतात ना वेगवेगळे? हो, 2 प्रकार असतात स्ट्रोकचे, जे की स्ट्रोकमध्ये ब्लड वेसल म्हणजे धमनी, एखादी धमनी, मेंदूची धमनी बंद पडली तर इश्केमिक स्ट्रोक म्हणजे हा कॉमन स्ट्रोक आहे. आणि दुसरा ब्लड प्रेशर खूप जास्त झालं असेल तर मेंदूची धमनी फुटणं म्हणजे हेमॅरेजिक स्ट्रोक. असे 2 प्रकार आहेत. तर साधारण धमनी बंद पडली तर इश्केमिक स्ट्रोक आणि धमनी फुटली तर हेमॅरेजिक स्ट्रोक. हे असे 2 प्रकार आपण मध्ये अच्छा, स्ट्रोक सांगू शकतो. हे 2 प्रकार असतात. धमनी बंद पडणं किंवा धमनी फुटणं हे ऐकायलाच प्रचंड वेदनादायी आहे. त्यामुळे स्ट्रोक किती वेदनादायी असेल याची कल्पना खरंच करू शकते मी. पण डॉक्टर, या धमन्या काही अचानक बंद पडत नसतील किंवा अचानक फुटत नसतील, त्याची काही लक्षणं आपलं शरीर आपल्याला दाखवतच असेल की? हो, नक्कीच. साधारण जे तुम्ही प्रश्न विचारला आहे, की धमनी अचानक बंद पडत नाही किंवा अचानक फुटत नाही, त्याच्या मागची जी लक्षणं आहेत, सो आपण पूर्वरत लक्षणं म्हणजे पेशंटला एखादी धमनी जर बंद पडत असेल, तर त्याच्यामुळे होणारा ट्रान्झिएंट इश्केमिक अटॅक म्हणजे TIA याचे पण सिम्प्टम्स असतात. ज्याच्यामध्ये बोलायला त्रास होणं म्हणजे बोलताना त्रास होणं, तोंडाचा वाकडापण म्हणजे फेशियल डेव्हिएशन किंवा हात किंवा पायामध्ये अचानक जर वीकनेस आली आणि ती रिकव्हर झाली, तर त्याला आपण म्हणतो ट्रान्झिएंट इश्केमिक अटॅक. सो हा एक वॉर्निंग सिम्प्टम असू शकतो. आणि तसंच हेमॅरेजिक स्ट्रोकमध्ये कधी-कधी खूप जास्त ब्लड प्रेशर जर असेल तर हेडेक म्हणजे डोकं दुखणं किंवा व्हॉमिटिंग होणं, हे प्रकार असू शकतात. सो हे पूर्वरत लक्षणं काही पेशंट्समध्ये आढळून येतात, पण प्रत्येक पेशंटमध्ये आढळेलच असं काही गरजेचं नाही आहे. सो स्ट्रोक हा जो आजार आहे, त्याच क्षणाला होऊ शकतो आणि तो जीवघेणा पण होऊ शकतो. अच्छा, बरं, म्हणजे काही स्ट्रोक असे असतात जे अजिबात आपल्याला कोणतंही लक्षण न जाणवता येऊ शकतात. पण मग अशा वेळी काय करायला हवं त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी? जो स्ट्रोकचा रुग्ण आहे त्याला आपण कधी रुग्णालयात नेलं पाहिजे? बरोबर. हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि खरं तर हाच प्रश्न ॲड्रेस करणं फार गरजेचं आहे. म्हणजे जे आजूबाजूचे आहेत, जे आपले फॅमिली मेंबर्स असतील किंवा मित्रपरिवार असेल, यांना जर स्ट्रोकची लक्षणं माहिती असतील, तर त्या पेशंटला लगेच आपल्याला ट्रीटमेंट मिळू शकते. सो स्ट्रोकची लक्षणं काय आहेत, याच्यासाठी एक सिंपल ॲक्रोनिम बनवलेला आहे.
ज्याला आपण बी फास्ट असं म्हणतो. बी म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता. बी म्हणजे बॅलन्स, म्हणजे अचानक जर चालताना आपला तोल जात असेल, त्यासाठी बॅलन्स. इम्पेअरमेंट म्हणजे बॅलन्स न राहणं. दुसरं आहे ई म्हणजे डोळ्यांची. जर अचानक आपल्या डोळ्याची रोशनी, व्हिजन गेली असेल किंवा डोळे एका साइडला फिरले असतील किंवा 2-2 दिसत असेल किंवा कमी दिसत असेल, हे ईचं लक्षण आहे. एफ म्हणजे फेस, म्हणजे अचानक चेहरा वाकडा झाला असा, तर त्याला आपण फेस ॲक्रोनिम देतो एफ. नंतर आर्म ए. आर्म म्हणजे अचानक जर एखाद्या हाताचा एखाद्या पेशंटचा हात निकामी पडत असेल किंवा वीकनेस जाणवत असेल हातामध्ये, तर एस म्हणजे स्पीच. त्याच्यामध्ये पेशंटला बोलायला त्रास होत असेल किंवा त्याचं बोलणं समजत नसेल किंवा त्याला समोरच्याचं बोलणं समजत नसेल, तर स्पीच. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टी म्हणजे टाईम. जर या अशा प्रकारची लक्षणं आपण आयडेंटिफाय केली आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये, तर आपण त्यांना असं म्हणू शकतो की त्यांना स्ट्रोकची प्रायमरी लक्षणं आहेत आणि ते पेशंट्स लवकरात लवकर आपण हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं आहे. सो सिंपल वर्ड्समध्ये बी फास्ट हे जरी आपण लक्षात ठेवलं, अचानक बॅलन्स जाणं, डोळ्यांना त्रास होणं किंवा आर्म, हं. फेस याच्यामध्ये त्रास होणं, जे पण अचानक घडलेलं आहे ते स्ट्रोकची लक्षणं आहेत. अच्छा, बी फास्ट हे लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या बी फास्ट स्पेलिंगमधल्या प्रत्येक लेटरमागे, प्रत्येक अक्षरामागे कोणकोणतं लक्षण लपलेलं आहे हे सुद्धा आपण अगदी सविस्तरपणे सांगितलंय डॉक्टर. खरं तर स्ट्रोकच्या उपचारांविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचे, पण त्याच्या आधी मला हे जाणून घ्यायचंय की स्ट्रोक येण्याची कारणं कोणती असतात डॉक्टर? बरं. आता सर्वात कॉमन कारण म्हणजे आहे ते आहे डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा एनी प्रकारचे व्यसन, स्पेशली टोबॅको, अल्कोहोल. टोबॅको कुठल्या पण फॉर्ममध्ये, ते आपण खैनी फॉर्ममध्ये यूज करतात गावातली लोकं किंवा स्मोकिंग फॉर्ममध्ये यूज करतात शहरातली लोकं किंवा मिक्सचर पण असू शकतं. अल्कोहोल इन एनी फॉर्म आणि हृदयाचे आकार म्हणजे हृदयाचे त्रास ज्यांना असतात त्यांना स्ट्रोक साधारण कॉमनली होऊ शकतात. पण याच्या व्यतिरिक्त पण जर लठ्ठपणा, ओबेसिटी, आपलं जीवनमान जे बदलतं आहे, त्यामुळे होणारे जे आजार आहेत, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया किंवा रात्री पूर्णपणे झोप न होणे किंवा काही-काही पेशंट्स जे आहेत ज्यांना ब्लड थिनर मेडिसिन्स चालू असतात, स्पेशली काही हृदयांच्या आजारांसाठी अशा प्रकारच्या पेशंट्सला पण हृदय म्हणजे मेंदूचे विकार होऊ शकतात. तर स्ट्रोक हा कॉमन आजार आहे, स्पेशली अशा प्रकारच्या पेशंट्समध्ये. आणि काही पेशंट्समध्ये जेनेटिकली पण ट्रान्समिट होऊ शकतो, म्हणजे फॅमिलियल हिस्ट्री पण असू शकते स्ट्रोकची. आणि साधारण वाढतं वय म्हणजे 60 नंतर सुद्धा हा आजार कॉमन आहे. अच्छा. बरं डॉक्टर, आता स्ट्रोकसाठी कोणकोणते उपचार पर्याय उपलब्ध आहेत? आता कोणते अत्याधुनिक उपचार आलेले आहेत याविषयी जरा सविस्तरपणे सांगा. स्ट्रोकमध्ये सर्वात जसं आपण लक्षणं आयडेंटिफाय केले, बी फास्ट जे आम्ही प्रत्येक वेळेस एम्फसाइज करत असतो पब्लिक अवेअरनेससाठी, ते फार महत्वाचं आहे. एकदा तुम्ही जर सिम्प्टम्स आयडेंटिफाय केले, तर फर्स्ट प्रायोरिटी की या पेशंटला लवकरात लवकर आपण हॉस्पिटलला घेऊन येणं. आता कुठल्या पण हॉस्पिटलला नाही जायचंय आपल्याला. जे स्ट्रोक रेडी हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये ॲट सीटी स्कॅन करण्याची फॅसिलिटी आहे आणि न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अवेलेबल आहेत, ॲटलीस्ट टेलिफोनिकली अवेलेबल आहेत, अशा हॉस्पिटलला जाणं फार गरजेचं आहे आपल्याला. सो लक्षणं आयडेंटिफाय केल्यानंतर फर्स्ट स्टेप त्या पेशंटला लवकरात लवकर आपण हॉस्पिटलला घेऊन जाणं. आता हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर त्या पेशंटचा इमिजिएटली आपल्याला सीटी स्कॅन किंवा जर एम-आर-आय अवेलेबल असेल तर आपण करून घ्यायला पाहिजे आणि हे जाणलं पाहिजे की पेशंटला इश्केमिक स्ट्रोक म्हणजे धमनी बंद झाल्यामुळे स्ट्रोक झाला आहे की धमनी फुटल्यामुळे म्हणजे ब्रेन हॅमरेज झाला आहे. कारण दोघांची ट्रीटमेंट थोडी वेगवेगळी असते आणि त्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली धमनी बंद झाली असेल तर आपल्याकडे फार इफेक्टिव्ह ट्रीटमेंट्स मोडॅलिटीज अवेलेबल आहेत. अच्छा. डॉक्टर, खरं तर आपला मेंदू हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे आपल्या शरीरातला, कारण प्रत्येक आपल्या इतर अवयवांना तो संकेत देत असतो आणि त्यानुसार आपल्या शरीराची संपूर्ण हालचाल सुरू असते. हे आपल्याला शाळेतच शिकवलं जातं. त्यामुळे ज्या वेळेला मेंदूची शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते तेव्हा अर्थात धडकीही भरतेच त्या व्यक्तीलाही आणि तिच्या जीवलगांनाही. स्ट्रोकमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो का, किंवा यामध्ये काही ही मेंदूची शस्त्रक्रिया करण्याची शक्यता असते का? हो. तर मी अजून थोडंसं स्ट्रोकच्या ट्रीटमेंटमध्ये थोडंसं डिटेल सांगण्याचा आधी प्रयत्न करतो. कारण चालेल. हा जो प्रश्न आहे तुमचा शस्त्रक्रियेचा तो त्याच्याशी निगडीत आहे म्हणून.
सो जसं मी म्हटलं, की ज्या पेशंट्सला स्ट्रोक पॅरालिसिसची लक्षणं झालेली आहेत आणि आपण लवकरात लवकर त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलोय आणि तिथे सीटी स्कॅन केलेला आहे आणि मेंदूची रक्तवाहिनी बंद झाली म्हणजे धमनी बंद झाली आहे, इश्केमिक स्ट्रोक झाला आहे. तर त्याच्यासाठी जे देणारे इंजेक्शन असतात, ब्लड थिनर इंजेक्शन्स म्हणजे थ्रॉम्बोलिटिक एजंट्स. आता आपल्याकडे इंडियामध्ये अशा प्रकारचे ब्लड थिनर इंजेक्शन्स गेल्या दशकांपासून अवेलेबल आहेत आणि रुटीनली न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर, फिजिशियन डॉक्टर ते यूज करत आहेत. सो फर्स्ट प्रायोरिटी आहे धमनी बंद झाली असेल तर रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन मिळणं. थ्रॉम्बोलिटिक एजंट म्हणजे अल्टिप्लेस किंवा टेनिक्टिप्लेस नावाचे इंजेक्शन मिळणं. प्रोव्हाइडेड ते पेशंट पहिल्या 4.5 तासामध्ये आपल्या हॉस्पिटलला आलेले आहेत. आणि दुसऱ्या प्रकारचे जे ट्रीटमेंट असतात त्याच्यामध्ये आहे धमनी जर बंद झाली असेल, स्पेशली मोठ्या प्रकारची धमनी, जी मानेमध्ये इंटरनल कॅरोटिड आर्टरी आणि मेंदूमध्ये मिडल सेरेब्रल आर्टरी आणि मागच्या जर छोट्या मेंदूला रक्तवाहिनी घेऊन जाणाऱ्या व्हर्टिब्रल किंवा बेसिलर आर्टरी जर अशा बंद पडलेल्या असतील आणि ह्या जीव घेण्या असतात मोस्ट ऑफ द टाइम. सो त्यांच्यासाठी जी कारगर इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे ती आहे मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी. सो अशा पेशंट्सला मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी ही ट्रीटमेंट मिळणं फार गरजेचं आहे. आणि आता वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन म्हणा किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड जी ट्रीटमेंट मोडॅलिटी फार इफेक्टिव्ह आहे ती आहे मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी. म्हणजे अशा प्रकारचे कुठले पण रुग्ण ज्यांच्या मोठ्या धमन्या बंद आहे त्यांना विदिन 24 अवर्स मध्ये ही ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे. सो मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी हा जो विषय आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला सांगतो की जसं हृदयाच्या शस्त्रक्रिया होतात अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग, तशा प्रकारच्याच या मेंदूच्या शस्त्रक्रिया असतात मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी. ही एंडोव्हास्क्युलर सर्जरी आहे, ज्याच्यामध्ये रुग्णाच्या उजव्या साईडच्या मांडीच्या मोठ्या नस मध्ये म्हणजे धमनीमध्ये एंट्री करून आपण मेंदूच्या अशा धमन्यांमध्ये एंट्री करतो ज्या ब्लॉक पडलेल्या आहेत. इंटरनल कॅरोटिड आर्टरी म्हणजे मानेतली किंवा मेंदूमध्ये मिडल सेरेब्रल आर्टरी किंवा छोट्या मेंदूला रक्तप्रवाह करणाऱ्या व्हर्टिब्रोबेसिलर आर्टरी आणि लवकरात लवकर त्या आपण उघडायचा प्रयत्न करतो म्हणजे पेशंटचा मेंदूला रक्तप्रवाह लवकरात लवकर मिळावा. सो ही मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी ही एंडोव्हास्क्युलर मेजर न्यूरो इंटरव्हेन्शन सर्जरी आहे, जी की कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक सेंटर्स म्हणजे अशा प्रकारचे स्ट्रोक सेंटर्स जिथे ही अवेलेबल आहे. सो ही एक प्रकारची सर्जरी झाली. आणि स्पेशली जेव्हा मेंदूमध्ये धमनी फुटली असेल तर हेमॅरेजिक स्ट्रोक जो आपण आधी डिस्कस केला ते. सो या कधी कधी या प्रकारच्या हेमॅरेजिक स्ट्रोकमध्ये मेंदूमध्ये प्रेशर खूप वाढतं आणि प्रेशर वाढल्यामुळे पेशंटचा जीव दगावू शकतो. सो तो जीव वाचवण्यासाठी आपल्याला डिकम्प्रेशन क्रॅनिओटॉमी म्हणजे मेंदूवरचं जे हाड आहे स्कल बोन त्याला काढून आपण टेम्पररी बाजूला ठेवतो म्हणजे इधर आपल्या पोटामध्ये ठेवू शकतो किंवा कधी कधी बोन बँक असतं त्याच्यामध्ये पण ठेवू शकतो. सो या प्रकारच्या सर्जरीज फार इफेक्टिव्ह आहेत. सो धमनी बंद असेल तर डेफिनेटली मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी ही एंडोव्हास्क्युलर सर्जरी. आणि जर हेमॅरेजिक स्ट्रोक असेल म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव असेल तर जीव वाचवण्यासाठी डिकम्प्रेशन क्रॅनिओटॉमी नावाच्या सर्जरी इफेक्टिव्ह आहेत. अच्छा, यामध्ये कोणत्या शस्त्रक्रिया ह्या जास्त उपयुक्त आहेत, इफेक्टिव्ह आहेत हे आपण सांगितलेलं आहे डॉक्टर. पण या शस्त्रक्रियांमधून रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो का किंवा किती दिवसात त्याचं रिहॅबिलिटेशन होऊ शकतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते आपण सर्वांना माहिती की वेळ. जर आपण पेशंटला वेळेवर हॉस्पिटलला घेऊन आलेलो आहोत, जसं मी म्हटलं की स्ट्रोक रेडी हॉस्पिटल्स किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक सेंटर्स अशा प्रकारची जी हॉस्पिटल्स आहेत जिथे घेऊन आलो आहोत विदिन टाइम विंडो फार छोटा आहे, कमी आहे, पण इफेक्टिव्ह आहे. जर आपण त्या टाइम विंडोमध्ये पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो असेल तर डेफिनेटली ह्या शस्त्रक्रिया एवढ्या इफेक्टिव्ह आहेत की जो पॅरालिसिसचा रुग्ण आहे तो घरी चालत जाऊ शकतो. सो आणि ज्यांच्यामध्ये जीवाचा धोका उद्भवू शकतो त्यांचा आपण डेफिनेटली जीव वाचवतो याच्यामध्ये. आणि राहिलं रिहॅबिलिटेशन, सो ज्यांना डेफिसिट थोडा आहे म्हणजे पॅरालिसिसचा झटका आहे त्यांना विथ द हेल्प ऑफ फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी ह्याच्या माध्यमातून आपण त्यांचं पुनर्वसन म्हणजे रिहॅबिलिटेशन करतो आणि त्यांना नॉर्मल समाजामध्ये पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. अच्छा, अगदी अपंगत्व आलेली व्यक्ती सुद्धा स्वतः चालत घरी जाऊ शकते हे असं आपण सांगितलं डॉक्टर. खरोखर खूप दिलासादायक अशी ही बाब आहे. पण या स्ट्रोकमुळे जे अपंगत्व येऊ शकतं किंवा मृत्यू होऊ शकतो यामधून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक कोणते असतात? डॉक्टर म्हणून तुम्ही काय याच्याविषयी सल्ला द्याल? त्याच्यामध्ये एक आहे म्हणजे पहिला जो घटक आहे तो सर्वात महत्वाचा म्हणजे ट्रीटमेंट पार्ट, जो आपण आतापर्यंत डिस्कस केला की ब्लड थिनर इंजेक्शन, मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी आणि
कधी कधी जीव वाचवण्यासाठी डिकम्प्रेशन, क्रायनोटॉमी नावाच्या सर्जरीज हे आहे, जी आहे ट्रीटमेंट पार्ट. आणि दुसरं आहे प्रिव्हेन्शन पार्ट. प्रिव्हेन्शन पार्ट म्हणजे बाबा की हा स्ट्रोक होऊ नये किंवा जर झाला असेल तर परत होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल असलं पाहिजे, डायबिटीस आपला व्यवस्थित कंट्रोल पाहिजे, जर हार्टचे एलिमेंट्स असतील तर ते व्यवस्थित कंट्रोल असले पाहिजे, कुठल्याही प्रकारचा नशा नसायला हवा, टोबॅको, अल्कोहोल कुठल्याही प्रकारचे नशा नसायला हवा, आणि आपला संतुलित आहार आणि व्यायाम हे फार गरजेचं आहे. जर आपण ही जीवनशैली घेतली तर स्ट्रोक रिस्क फार फार कमी होतो आणि आपण त्याच्यातून बऱ्यापैकी आपलं नॉर्मल जीवन जगू शकतो. अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले आपण डॉक्टर. एक म्हणजे उपचार आणि दुसरा म्हणजे प्रतिबंध. म्हणूनच मला पुढचा प्रश्न विचारायचा डॉक्टर, कारण कधी कसं असतं माहिती आहे का, की एखादा आजार आल्यानंतर त्याच्यावर उपचार घेण्यापेक्षा तो येऊच नये याच्यासाठी काळजी घेतलेली कधीही चांगलं, कधीही बेटर. त्यामुळे डॉक्टर आम्हाला सांगा की कोणत्या वयात नेमका स्ट्रोक येऊ शकतो, म्हणजे सर्वाधिक चान्सेस कधी असतात? जो कॉमन वयोगट आहे तो 60 ही नंतर म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला साधारण दुसऱ्या प्रकारच्या मेडिकल इलनेसेसमुळे स्ट्रोक येतो. पण आता हा जो वयोगट आहे, जो 60 नंतर व्हायचा आधी स्ट्रोक, तो आता खूप अलीकडे आलेला आहे. आता 30 मध्ये सुद्धा स्ट्रोक येतात. 30-40 मध्ये असलेले जे पर्सन आहेत त्यांना पण स्ट्रोक येतात. कारण आपली जीवनशैली बदललेली आहे आणि जीवनशैली बदलल्यामुळे आपले जे एन्व्हायर्नमेंटल रिस्क फॅक्टर्स आहेत ते वाढलेले आहेत. आणि ॲडिक्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्या सर्व घटकांमुळे आता जो स्ट्रोक आम्ही आधी म्हणायचो की 60 नंतर येतो, तो आता आम्हाला 30 मध्ये पण दिसतो. सो डेफिनेटली वयोगट हा कुठल्याही वयोगटात होऊ शकतो असं मला वाटतं आता. पण जसंही होईल किंवा सिम्प्टम्स आपल्याला आयडेंटिफाय होतील, आपण इमिजिएटली हॉस्पिटलला येणं फार गरजेचं आहे. अच्छा, ज्या व्यक्तीला म्हणजे 30शीतल्या व्यक्तीला स्ट्रोक येतो आणि तिला आपण जसं म्हटलं की पूर्णपणे आपण अपंगत्वातून आपण तिला तिच्या नॉर्मल लाईफकडे वळवू शकतो आणि ती स्वतः चालत घरी जाऊ शकते. जर 30शीत स्ट्रोक आलेली व्यक्ती अपंगत्वातून पूर्ण बरी होऊ शकते, तर तिला याचा तिच्या पुढच्या आयुष्यात काही त्रास नाही होऊ शकत डॉक्टर? हो, नक्कीच होऊ शकतो ना. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे नंतर. जसं आपल्याला ट्रीटमेंट मिळालेली आहे कुठल्या पण आजाराची, त्याच्यानंतर त्याच्यासाठीचे जे फॉलोअप्स आहेत, ते पर्टिक्युलर डॉक्टरांसोबत, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांसोबत घेणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं, की त्यांना 30-40 मध्ये स्ट्रोक येतात. ते टायमिंग टेम्पररी ट्रीटमेंट घेतात. थोडे टाईम बरे असतात आणि नंतर मग परत त्यांना स्ट्रोक येतो. कारण नेमकं तेच, की ते फॉलोअप्स घेत नाहीत आणि डॉक्टरांकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, की त्यांना स्ट्रोक का झाला? आणि ते प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे फॉलोअपच्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या रेग्युलर न घेणं. सो यामुळे त्या पेशंट्सला परत स्ट्रोक येऊ शकतो. सो ह्याच्यावर उत्तर एकच आहे, की आपण आपले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच पुढे मेडिसिन्स कंटिन्यू कराव्या आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच जे गरजेचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत त्याच्यावर पूर्णपणे काम करावं. अगदीच, अगदीच. आपण आपल्या उपचार पद्धती किंवा जी ट्रीटमेंट असते ती व्यवस्थित फॉलो करावी असा महत्त्वाचा सल्ला आपण दिलेला आहे डॉक्टर. पण त्याचबरोबर आपण त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना काय सल्ला द्याल? स्ट्रोक येऊन गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी काय काळजी घ्यावी, कशी काळजी घ्यावी तिची? बरं. सर्वात महत्वाचं त्या नातेवाईकांनी सुद्धा हे समजणं गरजेचं आहे, की यांना का स्ट्रोक आलेला आहे आणि त्याच्यावरची प्रतिबंधात्मक ट्रीटमेंट पुढे काय केली पाहिजे. आणि सोबत-सोबत आपल्याला पब्लिक अवेअरनेस म्हणजे जर एखादा पेशंटला स्ट्रोक झालेला आहे आणि त्यांना जर खूप चांगली ट्रीटमेंट मिळाली किंवा काही खूप अनफॉर्च्युनेटली खूप वाईट ट्रीटमेंट मिळाली आहे, तर कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटबद्दल जी चांगली मिळाली असेल तर ते डेफिनेटली इतर लोकांपर्यंत पण पोहोचवणं गरजेचं आहे. बी फास्ट जे आपण अॅक्रोनिम आधी यूज केलेलं आहे, ते पण इतरांना सांगणं गरजेचं आहे. कारण एकाचे 2 होतील, 2चे 4 होतील, 4चेच 8 होतील. सो पब्लिक अवेअरनेस म्हणजे सामान्य माणसापर्यंत ही माहिती मिळणं फार गरजेचं आहे, की स्ट्रोक झाला तर आपल्याला काय करायचं आहे आणि याच्यावर ट्रीटमेंट काय? तसंच त्या पेशंटच्या रुग्णाच्या नातेवाईकांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे, की माझा पेशंट तर चांगला झालेला आहे. मला अजून माझ्या जे पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना पण याच्याबद्दलची माहिती दिली पाहिजे. सो मला वाटतं तो एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे टू इन्क्रीज पब्लिक अवेअरनेस म्हणजे पब्लिक अवेअरनेस वाढवण्यासाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. सोबत आपण आपल्या रुग्णाची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आणि बाय चान्स जर फॅमिली मेंबर्समध्ये रिस्क फॅक्टर्स असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच पेशंटच्या दुसऱ्या नातेवाईकाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्टचे प्रॉब्लेम्स असे असतील, तर त्यांनी पण याच्यातून सीख घेणं गरजेचं आहे, की बाबा
मला पण होऊ शकतं. सो मला पण याची काळजी घेणं गरजेचं आहे. अगदीच सो अगदीच डॉक्टर, प्रिव्हेन्शन अतिशय महत्वाचं असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. त्या स्ट्रोक आलेल्या व्यक्तीनेच नाही तर तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी, तिच्या नातेवाईकांनी कशी काळजी घ्यावी याच्याविषयी सुद्धा तुम्ही माहिती दिली. खूप आभार डॉक्टर, आपण या चर्चेत सहभागी झालात. आपण आलेलो आहोत या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता समारोपाचा एक मौल्यवान सल्ला काय द्याल आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात? जर स्ट्रोकची लक्षणं आढळली, बी फास्ट जे आपण डिस्कस केलं, असं असेल तर इमिजिएटली वेळ न वाया घालवता आपल्या जवळच्या स्ट्रोक रेडी सेंटर हॉस्पिटलला, म्हणजे जिथे सिटी स्कॅनची फॅसिलिटी आहे, न्यूरोलॉजिस्ट अवेलेबल आहेत किंवा ऍटलीस्ट फोनवर अवेलेबल आहेत, तिथे जाणं. आणि दुसरं म्हणजे प्रिव्हेन्शन, प्रतिबंधात्मक ट्रीटमेंट कंटिन्यू करणं आपल्या फिजिशियन किंवा न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे, आणि आपली जीवनशैली चांगली आणि सुदृढ ठेवावी, हेच माझा शेवटचा निरोप असेल. खूप महत्वाचा सल्ला दिलेला आहे डॉक्टर. खूप खूप आभार, आपण या चर्चेत सहभागी झालात याच्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.